गुड आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत प्रॉपर मुंबईमध्ये, म्हणजे चर्नी रोडला, जिथे आजीचं आज रुटीन चेकअप आहे. सो आम्ही दोघी आता चाललो आहे. तुम्हालाही आम्ही घेऊन जातो. आज मुंबई दाखवते तुम्हाला. चला तर मग. सो आईने सांगितल्याप्रमाणे आजीची एन्जिओप्लास्टी झालेली आहे, पण तरीही ती आमच्यासोबत रोज इथे फिरायला येते आणि शॉपिंग करायला येते, हौशेने सगळं करते. सो मला खूप बरं वाटतं. आणि आता पण थोडी पायाला सूज आहे, म्हणून आम्ही चाललो आहे. आता बघूया डॉक्टर काय म्हणतात ते. हे तुम्ही पाहता, हे मार्बलचं मार्केट आहे. ते सगळे इटालियन मार्बल वगैरे सगळे मिळतात. हो, वेगवेगळ्या प्रकारचे मार्बल्स आहेत. आज दुपारी निघाल्यामुळे ट्रॅफिक फार कमी आहे. फायटर प्लेन जे पाहतात, तिथे आधी ना एअरफोर्सचं ट्रेनिंग सेंटर होतं. आता माहीत नाही ते चालू आहे की नाही. वितरणचं ऑफिस आहे, प्रकाशगड. हे ONGC आणि त्याच्या मागे इंडियन ऑइलचं ऑफिस आहे. ही आहे मुंबईची स्कायलाईन, तुम्ही पाहू शकता. हे आपला समुद्र. आणि आता आपल्याला जायचं आहे वरळी सी लिंकला.
खाली गार्डन पण केलेलं आहे, पण आता उतरता येत नाही खाली. गार्डनमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे. याला राजीव गांधी सागरी सेतू असंही म्हणतात. आणि ते कामं पण चालू आहेत. आधी इथे टोल भरावा लागायचा, पण आता फास्ट ट्रॅकची सोय आल्यामुळे टोल भरावा लागत नाही. सगळं क्लिअर दिसतंय, धुरकं दिसत नाहीये. समुद्र आहे. मच्छीमारांच्या बोटी सुद्धा आहेत. दिसतायत बोटी. बऱ्याच फिल्मचं शूटिंग सुद्धा होतं. हा जो एरिया तुम्ही पाहत असाल, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हा सागरी रस्ता केलेला आहे. जो तुम्ही बंगला बघताय ना, तो नीता अंबानी यांच्या कन्या ईशा अंबानी यांचा बंगला आहे. ते वेगळंच आर्किटेक्चर आहे.
आता आपण जात आहोत कोस्टल रोडला. वेलकम टू मुंबई कोस्टल रोड. ब्रिटिशकालीन आर्किटेक्चर यायचं, हो ना आजी? सारखे आहेत असे नागमोडी समांतर आहे. महालक्ष्मी टेम्पल आहे. असं कार रेसिंगच्या गेममध्ये आल्यासारखं फिलिंग येतंय. पुढे जो सरळ जातो तो कोस्टल रोड आहे आणि हां तो टनेल आणि आपल्याला जायचं आता लेफ्ट. आता आपण मुंबईमध्ये एंटर केलेलं आहे, प्रॉपर मुंबई. हो त्याला वेळ आहे. बांधकाम अगदी जुनं आहे. समोर चर्च आहे.
नीतू कुमारचं पण इथे शोरूम आहे. पुढे मीना बाजार आहे. प्रेमपुरी. बिबाचं शोरूम. ड्रेस छान असतात इथे. जुने कॅफे पण बघायला मिळतात. पण शोरूम. हे रॉयल ओपेरा हाऊस आहे. वेगवेगळे शोरूम आहे. सॅमसंग, बॉश. आई आणि निधी आता इथे डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पोहोचलेल्या आहेत. त्या क्लिनिकमधून बाहेरचा नजारा बघा, किती सुंदर व्ह्यू आहे. मस्त समुद्राचा व्ह्यू, नारळाची झाडं, किती सुंदर वाटते बघा. सगळं असं छान ओपन मस्त क्लिनिक होतं डॉक्टरांचं. हार्ट स्पेशालिस्टकडे एक व्हिजिट होती आज. नंबर लागेपर्यंत छान बाहेर टाईमपास झाला. बाजूला चर्नी रोड स्टेशन आहे, त्यामुळे आपल्याला ट्रेन ट्रॅक्स पण दिसत आहेत. चेकअप झाल्यानंतर आता हे बाहेर पडला. इथे समोर आपल्याला दिसतंय ते चर्नी रोड रेल्वे स्टेशन आहे. त्याच्या अगदी बाजूलाच क्लिनिक आहे डॉक्टरांचं. त्याच्या आजूबाजूचा एरिया निधी दाखवते आहे. चला आता आपला रिटर्न जर्नी पुन्हा सुरू.
सध्या आपण वाळकेश्वर एरियामध्ये आहोत आता सध्या. हे पास सर रतन टाटा इन्स्टिट्यूट. इथे निधी लहान असतानाचे नेहमी फ्रॉक आम्ही इथून घ्यायचो. RTI म्हणतात. एक दिवस मी तुम्हाला खास RTIमध्ये पण घेऊन जाईल. खूप सुंदर सुंदर फ्रॉक्स मिळतात. हे पहा मोठमोठ्या स्काय स्क्रॅपर. सगळे अँटिक अजूनही जसे आहेत तशा वास्तू जतन केलेल्या आहेत तिथे. आता वरती जो फ्लायओव्हर जातो आहे ना तो पेडर रोडला जातो. आणि आता आपण खाली जो रोडवर आहोत तो नेपियन्सी रोड म्हणतात. आणि हे पहा किती सुंदर सगळीकडे पेंटिंग्स केलेत ना ब्रिजला. पेडर रोड आणि सगळे रिचेस्ट पीपल या एरियामध्ये राहतात. सगळे ॲक्टर ॲक्ट्रेस लोक बॉलिवूडचे सगळे मंत्री वगैरे मोठे मोठे जे आहे. वर्षा बंगला इथून 5 मिनिटावर आहे. सगळे रिचेस्ट एरिया आहे हा मुंबईचा. याच रोडवर पुढे आता आपल्याला ब्रिज कँडी हॉस्पिटल पण लागतं. अतिशय श्रीमंत लोकांचा एरिया सगळा आणि प्रचंड महागडा एरिया आहे हा. पण एक कौतुकाची गोष्ट की जुन्या अँटिक इमारती अजूनही त्यांनी जतन केलेल्या आहे सगळीकडे. त्यांना कुठे कोणी धक्का लावलेला नाही. हे पाहून आनंद होतो. कित्येक वर्षापासून आहे तशाच त्या वास्तू आहेत. म्हणजे जुन्या मुंबईची आठवण करून देतात. बघा या समोरच आल्या आता बोलता बोलता. किती जुनी बिल्डिंग आहे बघा ही. अजूनही आहे तशीच त्यांनी छान रिनोव्हेट करून तशीच ठेवली पाहताना. ते कौतुकास्पद आहे. अत्यंत श्रीमंत लोकांचा एरिया आहे हा सगळा. हे पहा आता आपण पुन्हा सिलिंकवर आलेलो आहोत. अथांग समुद्र समोर किती सुंदर दिसतोय ना.
काय धरू मी? दिसते आता तर सनसेटच बघते. रात्री आणखी भारी वाटतं. रात्री छान दिसलं. जरा अंधार पडला की भारी भारी दिसत. हे ताज हॉटेल आहे. फादर ॲग्नर हे कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं. हो खास सिद्धिविनायक मंदिर, मुंबादेवी मंदिर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ते कुंड्या अशा लावलेल्या होत्या, आता बाजूला केल्या. सो आता आजीची अपॉइंटमेंट तर झाली आहे. डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्यात. सो परत आता 15 दिवसांनी जायचं आहे. तर आमची आता लॉंग ड्राईव्ह पण झाली. पुढे आहे ना?
आम्हाला मुंबईचा महापौर पास झाला. त्यांचा ताफा आता बाजूने गेला. आज शब्दशः गुलाबी संध्याकाळ झाली होती. निधी आणि येईपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती. मी आता संध्याकाळच्या कामाला लागली होती, त्यांची येण्याची वाट बघत होती. आणि बाहेरचं वातावरण पहा किती सुंदर गुलाबी रंग आला होता. मी क्षणात लगेच कॅमेऱ्यात टिपून घेतला. खूप सुंदर वाटत होतं. सगळीकडे गुलाबी झाक दिसत होते. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर निधीने आज व्लॉगची सुरुवात केलेलीच आहे. आईला घेऊन ती चेकअपसाठी गेली आहे ऑपेरा हाऊसला. तर जातानाचा जर्नी येतानाचा जर्नी ती तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. आणि तोपर्यंत मी इकडे घरी थांबली होती कारण बाबांजवळ कोणी नव्हतं. तर आज शुक्रवार आहे. आता शुक्रवारची पूजा मांडून घेऊया. स्वयंपाक करून घेते. त्याच्या थोड्या तुम्हाला ग्लिम्स येते. मग निधी आल्यावर तुम्हाला अपडेट देईलच. तोपर्यंत आपण पूजा करून घेऊया. आणि फ्रेंड्स, आता आमच्या इथे फुल विक्रेते वगैरे सगळे गावाला गेले. अशा वेळेला जर आपल्याला पूजा साहित्य काय मिळालं नाही ना, तर फक्त अक्षदाम समर्पण आम्ही म्हणून द्यायचं. अक्षदा व्हायला की सगळंच आपण देवाला समर्पित केल्यासारखं होतं. पण पूजेला खंड पडू द्यायचा नाही. जे काय साहित्य अवेलेबल असेल त्यामध्ये आपण पूजा मांडायची. तर हे पण तुम्हाला टिप्स सांगायची होती. त्यामुळे आहे त्या साहित्यामध्येच आपण पूजा साजरी करायची. सो आज स्वयंपाकमध्ये कोथिंबीरचा खुडा आणि फ्लॉवर फ्राय करते आहे. आणि आपली आमटी, फुलके आणि भात दाखवते तुम्हालाही. हा कोथिंबीरचा खुडा केला आहे. तिकडे फ्लॉवर फ्राय टाकली आहे. मस्त पोळ्या चालू आहे. खमंग असा मस्त लागतो कोथिंबीरचा खुडा. याची पण मी रेसिपी शेअर केली, नक्की पहा. सो फ्रेंड्स, आई आणि निधी आत्ताच घरी आल्या आहेत. तर आईच तुम्हाला अपडेट देईल डॉक्टर काय बोलले. हॅलो मंडळी, डॉक्टरांकडे मी जाऊन आले. तशी काही रुटीनच होतं चेकअप वगैरे. म्हणजे त्यांनी सांगितलं की तर सूज आली पायावर, ती 15 दिवसात उतरून जाईल बहुतेक. त्यांनी गोळ्या दिल्या, काही बदलून दिल्या, काही वाढवल्या. आणि 15 दिवस तुम्ही वाट बघा म्हटले. नंतर मग आपण सोनोग्राफी वगैरे करून घेऊ. खूप चांगले डॉक्टर आहेत, आराम पडेल म्हटले तुम्हाला. माझ्या भाच्याचे मित्रच आहेत ते. त्यामुळे खूप छान ट्रीटमेंट ट्रीट केलं त्यांनी, अगदी घरच्यासारखं. मुंबईतले बेस्ट कार्डिओलॉजिस्ट. रिलॅक्स केलं एकदम. काही काळजी करू नका. हो, 15 दिवसाचे औषध दिले त्यांनी. होईल तोपर्यंत. चला, म्हटलं आज निधीने आणि आईनेच ब्लॉग आम्ही लॉंग ड्राईव्ह करून आलो चर्नी रोडला. सोबत घेऊन गेलाय. आता मी सुद्धा ब्लॉग मधनं बघणार आहे कारण मला निघताना आलं, बाबांजवळ कोणी नव्हतं ना. चला, मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.
ब्लॉग आवडला असेल तर लाईक Like करा, करा, शेअर share करा करा आणि आणि सबस्क्राईब subscribe करा. करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय बाय. बाय बाय.